वकील वकील कुठे त्यांना बोलवा. लेक माझी चेहरा बघा किती सुकलाय तिचा. मॅगी खायची वेळ झाली तिची. तुम्हाला वेगळं व्हायचंय ना? नाही भया मला नाही वेगळं व्हायचं. या दोघा पोरांना वेगळं करायचंय. पाणीपुरी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून तो आपण आवर्जून सिनेमागृहात जाऊन पाहायला हवा. आता तो का पाहावा याची 5 विशेष कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिले कारण म्हणजे उत्तम कथानक. रमेश चौधरी दिग्दर्शित पाणीपुरी या सिनेमाचं कथानक अगदी प्रेक्षकांना भावेल असं आहे. कारण घटस्फोटासारखा गंभीर विषय त्यांनी अत्यंत हलक्या फुलक्या शैलीने हाताळला आहे. विशेष म्हणजे विषय जरी सहज अंगाने हाताळला असला तरी त्यातले मर्म पुरेपूर जपले आहे. म्हणजे हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण ज्या नात्यामध्ये बांधलो गेलो आहोत त्याचा आपण नव्याने विचार करायला लागू एवढं मात्र नक्की. खास बात म्हणजे तोडण्यापेक्षा नातं टिकवणं किती अवघड असतं आणि ते का गरजेचं असतं याची आंबट गोड पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे ही चविष्ट पाणीपुरी. दुसरे कारण म्हणजे दर्जेदार अभिनय. ही पाणीपुरी चविष्ट लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे यातील कलाकार. अभिनेत्री विशाखा सुभेदार, शिवाली परब, प्राजक्ता हनमघर, अनुष्का पिंपुटकर, अभिनेता ऋषिकेश जोशी, कैलाश वाघमारे, भारत गणेशपुरे, मकरंद देशपांडे यासह अनेक कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय दिला आहे. सायली संजीवची स्पेशल एंट्री आपल्याला भावते तर मकरंद देशपांडे यांनी साकारलेली वकिलाची भूमिका आणि विशाखाने साकारलेली सासूची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली आहे. तिसरे कारण म्हणजे दिग्दर्शकाची कमाल. घटस्फोट हा विषय आजही समाजातला एक गंभीर विषय मानला जातो. हल्ली तर याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट समाजाला एक वेगळी दिशा देणारा ठरतोय. लोकांना तो आवडेल, पचेल आणि रुचेल अशा पद्धतीने दिग्दर्शकाने विषयाची मांडणी केली आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शकाने प्रत्येक कलाकाराला योग्य ती ट्रीटमेंट दिल्याने पात्र अधिकच खुलले आहे. कुणावरही अन्याय झालेला नाही आणि ही भट्टी चांगली जमून आली आहे. चौथे कारण म्हणजे संवाद लेखन. चित्रपटाचे संवाद आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चित्रपटात असे अनेक प्रसंग येतात जिथे आपण भावविवश होतो. नवरा बायकोच्या नात्यात गैरसमज हा किती घातक असतो, क्षणात ते नातं कसं संपवू शकतो याचं उत्तम दर्शन या संवादातून घडतं. आणि ते नातं तुटत असताना कसं सांधलं जाऊ शकतं, बांधलं जाऊ शकतं हे देखील संवादातून समर्पकपणे मांडलं आहे. त्यामुळे हा चित्रपट जितका पाहावासा वाटतो तितकाच ऐकावासाही वाटतो. पाचवे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे चित्रपटाचा शेवट. आता घटस्फोट हा विषय आहे म्हणजे काहीतरी सामाजिक संदेश असेल अशी भावना मनात ठेवून तुम्ही जाणार असाल तर ते चुकीचं ठरेल. पाणीपुरी जितकी आपण आवडीने खातो तितक्याच आवडीने हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल. चित्रपटाचा शेवट इतका भारी आहे की ही सिनेमारूपी पाणीपुरी खाऊन तुम्ही तृप्त झाल्याखेरीज राहणार नाही. तेव्हा तुम्ही ही पाणीपुरी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन आवर्जून पहा. लोकमत फिल्मीकडून पाणीपुरी या सिनेमाला भरभरून शुभेच्छा. प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी आहे पण सोल्युशन सुद्धा आजूबाजूला आहे. आपण बघतो का ती नाही, आपण प्रॉब्लेमलाच मोठं करून टाकतो. जी गोष्ट कमी असते त्याच्यावरच टीका करत राहायची आणि त्यातून दुसऱ्याशी तुलना करायची, मग त्याचा अपमान होणारच. आपण एका नव्या लढाईला सुरुवात करू. काय गरज होती या सगळ्याची काय माहिती. बरं मागच्याच महिन्यात म्हणाले होते आता हे सगळं बंद बरं का, आणि आता परत सुरू केलंय जास्तीचं. नात्यातून दूर होणं इतकं सोपं असतं. जन्मभरासाठी जोडलेली नात्याची नाळ सहजासहजी तोडता येते.